फेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड, 98 22 32 68 44। धन्यवाद। बिबट्या आहे की सनी देओल दूध डेअरीत घुसला आणि काच फोडून धुडगूस घालून निघून गेला। एकीकडे मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढत चालला आहे। बिबट्याने अचानक एका दूध डेअरीत प्रवेश केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। हा संपूर्ण प्रकार CCTVत कैद झाला आहे। बिबट्याच्या प्रवेशाने परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे। या परिसरातील बिबट्याच्या वावराने शेतकरी दहशतीखाली आले आहेत, कारण शेतीच्या कामानिमित्ताने रानात वारंवार जावे लागत असल्याने शहरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे। वनसंरक्षण अधिकाऱ्यांना या संदर्भात तक्रार करण्यात आल्याचंही सांगितलं जातंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरात एका बिबट्याने थेट एका दूध डेअरीत प्रवेश करत धुडगूस घातल्याची घटना घडली आहे। या बिबट्याच्या सर्व हालचाली CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत। दूध डेअरीच्या लॅबमध्ये घुसून बिबट्याने उपकरणांची तोडफोड केली। राहता शहरातील पंचकृष्णा डेअरी येथे सकाळी 6 वाजताच्या दरम्यान बिबट्या शिरल्याची घटना उघडकीस आली आहे। या परिसरात 2 बिबट्यांची झुंज सुरू असतानाच त्यातील एक बिबट्या थेट सुनील सदाफळ यांच्या पंचकृष्णा दूध डेअरीत घुसल्याचे उघड झाले आहे। या बिबट्याची चाहूल कुत्र्यांना लागताच त्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली। तेव्हा गेटजवळ झोपलेल्या सुरक्षा रक्षकाला जाग आली आणि त्याच्यासमोर थेट बिबट्या त्याला दिसला। बिबट्याचं दर्शन सुरक्षा रक्षकाला झालं आणि बिबट्या पाहता सुरक्षा रक्षक देखील बाजूला झाला। बिबट्याच्या हालचाली CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत। बिबट्याने डेअरीच्या लॅबमध्ये प्रवेश केल्याने त्याच्या धक्क्याने अनेक उपकरणे तुटली आहेत। मात्र बाहेर पडण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने बिथरलेल्या बिबट्याने कार्यालयाच्या दरवाजाच्या जाड काचेला धडका घेत काच फोडली आणि त्यानंतर त्याने बाहेर पळ काढल्याचे उघड झाले आहे। यावेळी डेअरीच्या परिसरात बाहेर जमा झालेल्या लोकांवर देखील हल्ला करण्याचा या बिबट्याने प्रयत्न केल्याचा सूत्रांकडून सांगितलं जाते। एकंदरीतच राहता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढला आहे। यामुळे नागरिक, शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत आहे। वन विभागाचं याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याच्याही तक्रारी केल्या जात आहेत। या बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। धन्यवाद।